नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना जोरदार तयारी देखील आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने जे उमेदवार इच्छुक आहेत ते देखील निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर इच्छुकांनी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे ही संधी ते सोडणार नाहीत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने शिवसेनेचे शाखा प्रमुख संतोष भाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 165 मध्ये निवडणुकीच्याच अनुषंगाने ते काम करतायत. त्याचबरोबर प्रभागातील स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने काम करतायत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनाचे शाखा प्रमुख संतोष भाटे आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू आहे. तुम्ही देखील इच्छुक आहात. काय एकूणच कशा प्रकारची तयारी गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही करताय, एकूणच काय सांगाल? गेल्या 23 वर्षापासून मी संघटनेशी जोडलेलो आहे. गटप्रमुख ते आता शाखा प्रमुखाचा हा प्रवास आहे आणि या 23 वर्षामध्ये लोकांचे अनेक प्रश्न मी सोडवलेले आहेत. त्याचं उदाहरण असं आहे की आज 2.5 ते 3 वर्षामध्ये जी कामं मी लोकांच्या समोर ठेवलेली आहेत, 23 वर्षापासून तर कामं करतच आलोय. पण गेल्या 3 वर्षापासून जसं शिंदे साहेबांनी आवाज उचललेला सेनेच्या विषयी, म्हणजे घराणेशाहीचा विषय एक आवाज उचललेला, त्यानंतर आम्हाला शिवसैनिक पण त्यांना भावूक होऊन एक वेगळी शिवसेना तयार झाली आणि ही शिवसेना म्हणजे जोराने कामाला लागलेली. आज मी माझ्या विभागामध्ये आमदार मंगेश हुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून या 165 मध्ये नाही बोलत कमीत कमी आम्ही 3 ते 4 कोटीचा फंड आणून 3 वर्षामध्ये आम्ही हे कामं केलेली आहेत आणि या कामामुळे लोक पण प्रेरित झालेत. ज्या वेळेस या ठिकाणी शिवसेनेला फक्त 1200-1300 मतदान आमदारांना पडत होते, कामाच्या जोरावर साहेबांना यावेळेस 2400 मतदान ज्या 17 फायलीमध्ये कुर्ला विधानसभामध्ये आमदारकीला 2024 मध्ये पडलेली, याच्यावरनं तुम्हाला समजू शकतं की आपण ह्या ठिकाणी किती स्ट्रॉंग आहे. आणि हा जो 165 जो एरिया आहे, म्हणजे जो प्रभाग आहे, या 165 मध्ये कलिना आणि कुर्ला विधानसभाचे दोन्ही मिक्सिंग असल्यामध्ये म्हणजे अर्ध्या फायली डिवाइड आहेत. थोड्या कलिना विधानसभामध्ये जातात, अर्ध्या फायली या कुर्ला विधानसभेमध्ये जातात. पण साहेबांनी कधीही आमदार साहेबांनी ना ते कलिना समाजाला कुर्ला जेही प्रश्न मी साहेबांकडे मांडले लोकांची, त्या अनुषंगाने त्यांनी कामं केलीत की नाही. जनसेवा हीच बाळासाहेबांचं म्हणणं होतं की 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण. आणि आम्ही त्याच अनुषंगाने आज शिवसेनेला पुढे नेतोय. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या प्रभागामध्ये राहत आहात, इथले स्थानिक रहिवासी आहात. शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही कोणती कामं केलेली आहेत त्याविषयी काय सांगा? बघा, शिवसेनेच्या माध्यमातून असं बघायला गेलं तर ह्या कामांमुळे खरं म्हणजे जर मी जे लोकांचे ज्यावेळेस आम्ही या कामाला सुरुवात केली, रोज मी पण एखाद्या जॉबवर होतो नॉर्मल, पण रोज लोकांचे प्रश्न येत होते की साहेब आमचे गटर जाम झाले, साहेब आम्हाला पाणी येत नाही. अशा रोज काही ना काहीतरी कम्प्युटर रोजच्या माझ्याकडे पूर्ण अर्जच भरलेली एक फाईल आहे. ज्या लोकांनी म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, गटरीचा प्रॉब्लेम आहे, नंतर शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत, अशा सगळ्या उद्देशाला आम्ही म्हणजे रोज काही ना काहीतरी काम करत होतो आणि लोकांचे प्रश्न 100% म्हणजे 99% मी कामं करून त्यांचे सोडवलेले आहेत. याचं उदाहरण तुम्ही जर लोकांमध्ये गेले, कारण लोकांना जर आज विचारलं तुम्ही तर ते सांगतील तुम्हाला संतोष भाटेंनी कसल्या पद्धतीने कामं केलेत. या प्रभागामधले ते स्थानिक नगरसेवक काँग्रेसचे आहेत. तुमची शिवसेना म्हटलं तर गेल्या अनेक 2.5 वर्षापासूनची इथे संघटना आहे. कसं ते चॅलेंज तुम्ही आव्हान आहे त्याचा कसा सामना करणार आहात? पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेना ही 2.5 वर्षाची नाही आहे. शिवसेनेला आज कमीत कमी 60 ते 70 वर्ष झालेली आहेत आणि हे बाळासाहेबांच्या आणि मराठी माणसांच्या मुद्द्यावर ही शिवसेना आहे. आता जरी कोणी बोलत असेल की मराठी अस्तित्व संपत आहे, ते फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांचं बोलतायत, पण असं नाही. शिवसेना ही गेल्या 60 ते 70 वर्षापासून मराठी माणसासाठी झटत आहे आणि शिवसेना ही हिंदुत्वासाठी पण ही काम करते बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार. आज आम्ही आमच्या प्रभागातला तुम्हाला सांगतो कामाचा उद्देश काय आहे. आता मागे आम्ही क्लस्टर प्रोजेक्ट पण, कारण आपल्या या ठिकाणी फनल झोन असल्या कारणाने आमदार साहेबांना मी प्रभागाचा आमचा एक लेटर दिलेला, त्या लेटर माध्यमातून आमदार साहेबांनी शिंदे साहेबांकडे पण प्रस्ताव ठेवलेला आणि मग नंतर आम्ही या ठिकाणचा क्लस्टर प्रोजेक्टचा तुम्हाला सांगतो. आज वेस्ट साईडला सगळा फनल झोन असल्यामुळे या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही. सर्वात मोठा प्रॉब्लेम हा कुर्ल्याचा आहे, आपला वेस्टचा.
तर त्या अनुषंगाने तक्केवाड सारखा परिसर आणि या भागामध्ये डेव्हलपमेंट झालेलं नाही. या विषयी शिंदे साहेबांकडे जेव्हा बसलो तर शिंदे साहेबांनी लगेच आदेश दिलेले. आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही पण त्या मिटिंगला होतो आज. तेव्हा आदेश दिले आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं 10 ते 15 दिवसा पहिला या ठिकाणी पूर्ण सर्वे पण झालाय मुंबई महानगरपालिकेचा क्लस्टरच्या बद्दल. आणि लोकांचा सगळ्यात महत्वाचा आता अडचण काय आहे की जर हा एरिया डेव्हलप झाला तर आणि माझा पुढचं नियोजन हेच राहील की मी या प्रभागाला आणि माझ्या ज्या प्रभागामध्ये जे डेव्हलपमेंट रखडलेलं आहे त्यांना कशा प्रकारे आम्ही नवीन विकासाची कामं करू शकतो. हा प्रभाग प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग आहे. तर यामध्ये काँग्रेसही आहे, समाजवादी पार्टी देखील आहे. या दोन्ही उमेदवारांचा कसा सामना करणार ते मला सांगा. बघा, शिवसेनेबरोबर आमच्या मुस्लिम पण काही बांधव आहेत जे आमच्या बरोबर जुडलेले आहेत आणि शिवसेना कधी जातीवाद करत नाही. ती जो या देशाचा बाळासाहेबांनी पण सांगितलंय, जिहादी असला तू जिहादी आहे, पण तू जर ह्या देशहितात काम करत असशील, देशहितात काम करशील तर तू आमचा शिवसैनिक आहे. जो देशहितात काम नाही करत त्याला तर आम्ही, जो देशाचा तो आमचा, असं बाळासाहेबांनी मुद्दात मी केलेलं होतं. आणि काही मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या, आता आम्ही लाडक्या बहिणींच्या वेळेस ज्यावेळेस या ठिकाणी फॉर्म भरले तर त्यावेळेस कित्येक तरी मुस्लिम महिला आलेल्या, ते दादा मामा बोलून आमच्याकडे आले, आम्ही त्यांचं काम केलं. त्यावेळेस आम्ही हा विचार केला नाही की ती मुस्लिम आहे तिचा फॉर्म नाही भरायचा. तुम्हाला सांगतो, कमीत कमी मी या ठिकाणी मुस्लिम महिलांचे 70 ते 80, मी तुम्हाला आता माझा एक ग्रुप दाखवू शकतो, ज्या ग्रुपमध्ये आम्ही शिलाई मशीन पण वाटल्या, त्यांना फॉर्म पण दिले. 70 ते 80 महिलांना आपल्याकडनं शिलाई मशीन, आणि ते मुस्लिम महिला आहेत. आज पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की दादा कुछ स्कीम है क्या, दादा मेरा वो लाडकी बहीण का ये नहीं हो रहा है. अशा सगळे काही काही मुद्द्यांवर ते रोज माझ्याशी हे करतात. आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये कमीत कमी 200 ते 250 महिला आहेत, ज्यांना आपण रोज काही ना काही त्याच्या सरकारी ज्या योजना येतात आपण त्या ग्रुपमध्ये टाकतो. त्या ग्रुपच्या माध्यमातून मग त्यांना ते सहकार्य होतं. पण तुम्हाला पक्षाने का तिकीट द्यावं असं तुम्हाला वाटतं, की तुम्हालाच का द्यावं? तुमच्या व्यतिरिक्त अनेक या ठिकाणी तुमच्या पक्षातले असणारे अनेक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची देखील सुप्त इच्छा असते प्रत्येकाची, व मला देखील संधी मिळावी. पण तुम्हाला असं का वाटतं की त्या पक्षाने, शिवसेनेने तुम्हालाच संधी द्यावी? बघा कसं आहे ना, ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि गेल्या 23 वर्षापासून मी संघटनेत काम करतोय आणि मला लोकांचे प्रॉब्लेम खूप माहिती आहे. खूप लोकांचा त्रास मी अनुभवला आहे स्वतः. आणि मीही त्या स्लम एरियामधनं राहणारा असल्या कारणाने तर मला माहिती आहे की स्लम मध्ये एरियामध्ये काय होतं, काय लोकांच्या रोजच्या गरजा काय आणि रोजचे प्रॉब्लेम काय आहेत. बघा, रोज लोकांना काय पाहिजे नाही, तुमच्याकडनं पैसा वगैरे नाही पाहिजे नाही, लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत, त्यांना रोज पाणी वेळेवर आलं पाहिजे, त्यांच्या चाळीतल्या काही समस्या आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे, गटरीचे प्रॉब्लेम, त्यानंतर त्यांचे शौचालयाचे प्रॉब्लेम. तुम्ही जर ह्या सगळ्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही कामं करत गेले, आणि आम्ही गेल्या 23-24 वर्षापासून हीच कामं करतोय, लोकांच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करत गेलोय, म्हणून आज लोक जुडले. तुम्ही विभागामध्ये फिरा आणि तुम्हाला संतोष भाटे हे नाव माहिती पडेल. आज कित्येक तरी इथे वार्ड अध्यक्ष आहेत, ते लोकांना समोर तुम्ही 5 वार्ड अध्यक्षांची नावं ठेवा आणि त्या 5 वार्ड अध्यक्षांमधनं कोणाला जास्त लाईक भेटतात ना ते तुम्हाला माहिती पडेल तुमच्या न्यूजच्या माध्यमातून. सोशल मीडियाचा लाईकचा तो भाग वेगळा आहे. माझा शेवट सोशल मीडियाचा विषय नाही बोलत आहे मी सांगतो काय, सोशल मीडिया नाही, लोकांच्या याच्यामध्ये जा, म्हणजे त्यांच्या मध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्वे केल्यानंतर त्यांना विचारणार ना तुम्ही की तुमच्या मदतीला पहिला धावून येणारा नेता कोण आहे, म्हणजे तुमचा स्थानिक कार्यकर्ता, तर ते तुम्हाला सांगतील. माझा शेवटचा प्रश्न आहे, समजा पक्षाने तुम्हाला संधी दिली, तुम्ही विजयी झालात, नगरसेवक म्हणून तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये गेलात, तर पहिल्या 100 दिवसामध्ये, पहिल्या 3 महिन्यामध्ये कुठली प्रामुख्याने या प्रभागामधली कामं करणार आहात ते सांगा. सर्वात प्रथम तर मी जो आमच्या इथे जे SRA प्रोडक्ट जे रखडलेले आहेत, काही लोकांना जे स्लम एरियामध्ये डेव्हलपमेंट होत नाही, काही गोष्टी, कारण बघा ज्यावेळी तुमचं डेव्हलपमेंट झालं ना तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी संपतात. गटरीचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर छोट्या मोठ्या ज्या पण गोष्टी आहेत, एकदा डेव्हलपमेंट झाल्यानंतर ना आता लोकांना तेच पाहिजे ना, तर लोकांना स्लममध्ये राहायचं नाही लोकांना. आणि विकास, मुंबईचा विकास आपण बघितलं तर शिंदेसाहेब प्रत्येक वेळेस म्हणतात आहे की लोकांना, मला ह्या लोकांना म्हणजे शिफ्टिंग करायचं आहे, लोकांना म्हणजे घराच्या बदली घर द्यायचं आहे. ते जे चाळीमध्ये कित्येक वर्ष राहिलेले आहेत या लोकांना त्या चाळीमध्ये ठेवायचं नाही, त्यांना रिडेव्हलपमेंट करून ज्यांचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अडकलेले आहेत. शिंदे साहेब म्हणतात ते ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काय काम करा, ऐका ना, मी माझ्या प्रभागामध्ये पण तेच काम करणार आहे. हा रिडेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट रटकले ते करणार, नंतर लोकांचे अजून काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहील. आणि जसे बेरोजगार आपले तरुण आहेत, आता आम्ही एक हाती घेतलेलेच आहे, मी बहुतेक तरुणांचे रिझ्यूम मागवले आहेत, कारण आम्हाला वरतून आदेश आलेले की आता नवीन एअरपोर्ट आहे तर आम्ही तिथे पण
साहेबांच्या माध्यमातून सांगितलं की आपल्या तरुणांना, माझ्याकडचे खूप असे तरुण जे बेरोजगार आहेत, तर त्यांचे जर तुम्ही तुमच्या माध्यमातून जर आपण त्या नवीन एअरपोर्टमध्ये जी भरती होणार आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये, तर त्या ठिकाणी आपले जर मुलं लागली गेली तर मला वाटतं एक रोजगार त्या मुलांना मिळेल स्लम एरियासारख्या. तुमच्या शिवसेना संघटनेमध्ये फेरबदल झालेले आहेत, त्यामुळे काय वाटतं तुम्हाला देखील संधी मिळेल काय? कसं असतं ना, हा विरोधकांचा डाव असतो. जर एखादी व्यक्ती समाजामध्ये ती प्रचलित होते, तुम्हाला माहिती राजकारणाचा हा भाग आहे एका प्रकारे. आता कोणी इच्छुक असतात त्याला माहिती आहे की जर आपण याला हटवलं तर आपल्याला आपलं नाव येईल, तर त्याच प्रकारे हे राजकारण आहे. आता काही लोकांनी हा डाव साधलेला की याचं नाव आहे तर याला आपण बाजूला करूया, म्हणजे याचं नाव बाजूला गेल्यानंतर, संतोष भाटेचं नाव बाजूला गेल्यावर आपल्याला ही संधी इथे या ठिकाणी मिळू शकते प्रभागात. तर असे डावपेच झालेले थोड्या दिवसा पहिला, तर आम्ही त्याला कडेकडून विरोध केला आणि त्याच्यामुळे मला मंगेश साहेबांनी खूप सहकार्य केलं. आणि तो जो डाव होता एखाद्याचा मला हटवून दुसऱ्याला बनवायचा अर्ध्या भागामध्ये, म्हणजे कसं होतं, कलिना विधानसभा आणि कुर्ला विधानसभा असं वेगवेगळं करून की बाबा दुसरा शाखा प्रमुख तिथं तयार करायचा आणि इथे याला ठेवायचा कुर्ल्यामध्ये, म्हणजे याचा जो प्रभाव आहे तो कमी होईल. संतोष भाटेचा जो प्रभाव आहे पूर्ण विभागामध्ये तो कमी झाण्यासाठी हा सगळा राजकीय खेळ होता. पण त्या राजकीय खेळाला मी हाणून पाडलाय. साहेबांना माहिती आहे, आमदार साहेबांना माहिती आहे आम्ही काय प्रकारे कामं केलीत आणि कसल्या प्रकारे मी संघटनेत काम करतो. पण आमदार साहेबांनी स्थगिती आणलेली, कारण आमदार साहेब या ठिकाणी नव्हते, त्यांना ह्या विषयाबद्दल माहिती पण नव्हतं. ते हिवाळी अधिवेशनामध्ये होते, पण आता त्याच्यात विरोधक पण होते. निष्ठावंताला दाबण्याचा प्रयत्न केला. निष्ठावंताला दाबण्याचा म्हणजे आता ते सरळ आहे ना, आम्ही इतके वर्ष काम केल्यानंतर जर एखाद्या निष्ठावंताला तुम्ही अशा प्रकारे दाबत असतील तर संघटनेत त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो ना. ही एक तरुण पिढी आहे आज आमच्याबरोबर जोडलेली, माझ्याबरोबर एक तरुण पिढी आहे. जर त्यांच्या मनामध्ये काय येईल की अरे बाबा हा माणसाने इतकं काम केल्यानंतर आज याला अचानक राजकारणाचा ज्यावेळेस याचा महत्वाचा भाग आहे, म्हणजे निवडणूक येते ना त्यावेळेस याला बाजूला सरकवतात, तर त्यांच्या मनामध्ये पुढे कार्य करायची क्षमता नाही राहणार ना. काय म्हणून ते कार्य करतील पुढे? म्हणजे 5 वर्ष आपण काम करायचं आणि ज्यावेळेस जी संधी येते आपल्याला आणि त्यावेळेस तुम्हाला जर आठवत असेल तर उद्या तर कोणी नवीन कार्यकर्ता तयार नाही होणार ना संघटनेत. आणि ज्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेपर्यंत कुठचाही पदाधिकारी हटणार नाही, मग कोणाला अधिकार दिले ते हटवण्याचे? आमचे स्थानिक आमदार यांनी सुद्धा आम्हाला 11 तारखेला पत्र दिलेलं. ते पण आम्हाला बोलले की नाही तुम्ही शाखा प्रमुख आहात तिथे, आणि मी 10-15 दिवसानंतर बघतो तर नवीन शाखा प्रमुखसाठी एक कलिना विधानसभा नवीन पत्र निघालेलं. त्याचा मी कडेकडून विरोध पण केला आणि त्याच्यानंतर माहिती पडले हे सगळे राजकीय डावपेच आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की आम्ही निष्ठावंत आहे आणि निष्ठावंत राहूया. आणि शिंदे साहेबांबरोबर आम्हाला खूप आनंदाची गोष्ट होती की किती सामाजिक कामं जे करतात. आज तुम्ही त्यांचा बघितलं तर 24-24 तास जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करतात तसं ते पण कामं करतात 24-24 तास, आणि लोकांसाठी धावून पळून कसेही करून लोक इथले ते कामं पहिला आटोपतात. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 165 मधील शिवसेनेचे शाखा प्रमुख. ते मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र पक्ष त्यांना संधी देत आहे का, आणि संधी दिली तर ते मुंबई महानगरपालिकेवरती नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.